हा माताजी. येस माताजी, सुरू करू? हो हो हो, येस येस, सॉरी उशीर झाला. नाही तुम्ही नाही येत. आवाज येतोय? येतोय येतोय, व्यवस्थित येतोय. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. आजचा खूप विशेष दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. आपण गुरूंना प्रार्थना करून आपलं गीतामृत सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. आज अत्यंत शुभ असा दिवस आहे, कारण आज सनातन गोस्वामींचा देखील तिरोभाव दिवस आहे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो भक्त आज वृंदावनामध्ये गिरिराज गोवर्धनजींना परिक्रमा करत आहेत. आणि ज्या ठिकाणी जतिपुरा म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव आज साजरा होत आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे, आपण देखील त्या मूड मध्ये जाऊन त्या भावनेमध्ये, एक कृतज्ञतेच्या भावनेमध्ये आपण आजचा जे गीतामृत आहे ते कृपया श्रवण करावं. जे काही चांगलं सांगता येईल ते गुरूंच्या कृपेने किंवा तुमच्यासारख्या दररोज अगदी न चुकता स्वतःची झोपमोड करून ज्यांची श्रवण करण्याची तीव्र इच्छा आहे त्यांच्या भावनेमुळं जे काही चांगलं सांगता येईल ते त्यांच्या आशीर्वादामुळे असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत की भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 13 क्षेत्रज्ञ विभाग योग मधील श्लोक क्रमांक 16. तर गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर दररोज गुरुपौर्णिमा ही साजरी होऊ शकते जर खरंच आपण कृतज्ञ भावनेने गुरु महाराजांची जी वाणी आहे, तर जे संदेश त्यांनी दिलेले आहेत त्याचं भक्तांच्या संघामध्ये पालन केलं तर. तर आपण श्लोक क्रमांक पाहूयात की 16 श्लोक क्रमांक 16 मध्ये श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलं आहे त्या तत्पूर्वी आपण तो श्लोक पाहूयात. बहिरंतश्च भूतानां चरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्णा. तर प्रभुपादांनी जे तात्पर्य दिलेलं आहे, तात्पर्य म्हणजे प्रभुपादांचं भगवंतावरचं जे प्रेम आहे ते प्रवाहित होताना दिसतं आपल्याला. तर ते आपण पाहूयात आणि तात्पर्याच्या आधाराने आपण काही चर्चा करूयात. वेदांद्वारे आपल्याला कळून येते की भगवान नारायण प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेरही आहेत. आध्यात्मिक तसेच भौतिक जगतात ते उपस्थित आहेत. जरी अत्यंत दूर असले तरी ते आम्हा सर्वांच्या जवळ आहेत. ही वैदिक विधाने आहेत. आसीनो दूरम व्रजती शयानो यती याती सर्वतः, कठोपनिषद 1.2.21. आणि ते सदैव दिव्यानंदामध्ये रत असल्यामुळे आपल्या संपूर्ण ऐश्वर्याचा कसा उपभोग घेत आहेत हे आपण जाणू शकत नाही. आपण त्यांना या प्राकृत इंद्रियांद्वारे जाणू किंवा पाहू शकत नाही. म्हणून वेदांमध्ये म्हटले आहे की त्यांना जाणण्यासाठी आपले प्राकृत मन आणि इंद्रिये अपुरी आहेत.
परंतु कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिये शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की ज्या भक्ताने भगवत प्रेम प्राप्त केले आहे तो भगवंतांना नित्य निरंतर पाहू शकतो. आणि भगवद्गीतेतही 11वा अध्याय 50वा श्लोक म्हटले आहे की केवळ भक्ती योगाद्वारेच त्यांना पाहणे किंवा जाणणे शक्य आहे. भक्त्या त्वं अनन्या शक्य. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे काही चर्चा करणार आहोत. तसे भगवद्गीतेच्या श्लोकांवरती लेक्चर देण्याची कसलीच योग्यता नसताना आज मी तुमच्या पुढं प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे प्रयत्न करत आहे आणि मैत्रिणींचं प्रोत्साहन आहे आणि नंददुलाल प्रभूंचं मार्गदर्शन आहे आणि तुमची श्रवण करण्याची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे कदाचित काही गोष्टी शक्य होऊ शकतात. तर इथं दिलंय की बाहेर व आत जीवांच्या, इथं दिलंय की जीवांच्या बाहेर व आत भगवंत उपस्थित आहेत. तर परमात्माचे असंख्य गुण आपण पाहतात त्यांच्याच मुखामधून, म्हणजे भगवंतांच्याच मुखामधून हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. इथं दिलंय की अचर, चर म्हणजे चालणे, अचर म्हणजे चालत नाहीत, चरमेव म्हणजे चालणारे. तर आपल्याला प्रश्न हा सर्वत्र व्याप्त आहेत असं एक या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर आपल्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की एखादी गोष्ट जर सगळीकडे आहे, सर्व जागी आहे, सर्वत्र आहे, तर ती गोष्ट आपल्याला दिसू का शकत नाही. तर इथं समजा एखादी खुर्ची आहे, जर सर्वत्र जर अशा प्रकारच्या खुर्च्या ठेवलेल्या असतील तर आपल्याला हा प्रश्न पडायला हवा की जर ठेवलेला आहे, अस्तित्वात आहे, तर आपल्याला दिसू का शकत नाही. तर इथं सांगितलं गेलंय की कृष्ण हे सूक्ष्मत्यात, कारण त्यांना भौतिक इंद्रियाद्वारे आपण ग्रहण करू शकत नाही. आपण भौतिक इंद्रिय जी आहेत, डोळे आपले भौतिक आहेत, कान, नाक, हे सगळ्या गोष्टी, ही जी इंद्रिय आहेत ती भौतिक आहेत आणि त्यांनी आपण भगवंतांना पाहू शकत नाही. आता चंद्र किंवा सूर्याचं शरीर, मी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की चंद्राला आपण पाहू शकतो, सूर्याला पाहू शकतो, कारण ते भौतिक शरीराने युक्त आहेत. त्यांचे जे देवता आहेत, अधिष्ठाते, त्यांना आपण पाहू शकत नाही, कारण त्यांचं जे शरीर आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. मग सूक्ष्म इंद्रियांनाही आपण भगवंतांना पाहू शकत नाही. म्हणजे या भौतिक इंद्रियांनी पाहू शकत नाही, तसेच आपल्याला जे सूक्ष्म देह आहे त्याच्यामधले जे सूक्ष्म इंद्रिय मन, याच्याद्वारे देखील आपण पाहू शकत नाही. कारण त्यांचे जे शरीर किंवा देह आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक आहे. म्हणजे इंद्रिय असून देखील आपण भगवंतांना या इंद्रियांनी पाहू शकत नाही. आता हा सगळा श्लोक वाचल्यानंतर आहे ना, सगळ्यांना मला वाटतं आठवण झाली असेल की कुंती महाराण्यांच्या जे प्रार्थना त्यांनी गायलेल्या आहेत श्रीमद भागवत मधील पहिल्या स्कंदामध्ये, श्लोक क्रमांक म्हणजे अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 18 मध्ये, तर त्या श्लोकाची आठवण सगळ्यांना झाली असेल. तर बघूयात आपण. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरे प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिर् अवस्थितम. आता कुंती देवी काय म्हणतात आपण बघूयात. की इथं जे दिलेलं आहे ना प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये शेवटचं वाक्य होतं की भक्तीद्वारे केवळ भगवंतांना पाहू शकतो किंवा जाणू शकतो. तर असे ज्यांचे नेत्र भगवंतांच्या प्रेमाने आवृत झालेले आहेत किंवा ज्यांच्या नेत्राला भगवंताच्या प्रेमाचा अंजन लावलेला आहे, ते भक्त फक्त भगवंतांना पाहू शकतात. तर असे भक्त आहेत कुंती देवी. तर त्या काय म्हणतात ते आपण बघूयात. की कुंती देवी सांगतात की हे कृष्ण, प्रार्थना करतात ते की मी आपल्याला नमस्कार करते, कारण आपण आद्य पुरुष आहात आणि प्रकृतीच्या गुणांनी आपण प्रभावित होत नाही. अधोक्षज म्हणजे आपण त्यांना पाहू शकत नाही आणि प्रकृतीच्या गुणांनी ते प्रभावित होत नाहीत. आपण प्रत्येक गोष्टीच्या आत व बाहेर आहात, तरीही सर्वांसाठी अदृश्य आहात. आता कुंती देवी इथं ना ठामपणे सांगत आहेत की भगवंत सर्व प्राणी मात्रांच्या आत आणि बाहेर सर्वत्र असले तरी दृष्टीत येत नाहीत. तसे म्हटले तर भगवान सर्वसामान्यांसाठी एक, खरं बघायला गेलं तर कोड आहे. आणि आपण इथं बघतो की असं वर्णन केलेलं आहे की परस्पर विरोधी गोष्टींचा इथं या ठिकाणी समन्वय घातलेला आपल्याला दिसून येतो की जवळही आहेत आणि लांब देखील आहेत, दिसत पण आहेत, म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना दिसू शकतात, पण आपण आपल्या अशुद्ध चेतनेने किंवा या भौतिक इंद्रियांनी त्यांना पाहू शकत नाही. तर कुंती देवींना इथं साक्षात
साक्षात्काराच्या याच्यातून कुंती देवी या सगळ्या प्रार्थना गात आहेत. त्यांनी साक्षात्कार केला की श्रीकृष्ण त्यांच्या समोर उपस्थित असूनही अश्वत्थामाच्या जेव्हा ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने उत्तरेच्या गर्भावरती त्यांनी हल्ला केला ब्रह्मास्त्राने, तेव्हा भगवंत उत्तरेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले आणि श्रीकृष्ण सर्व स्थित आहेत की स्थान विशिष्ट आहेत या बाबतीत त्या कोड्यात पडल्या. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी त्यांना दिसतायत, श्रीकृष्ण त्यांना दिसतात, त्याचबरोबर त्याच वेळी ते उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेशित झाले आणि उत्तरेच्या गर्भाचा अर्थात परीक्षित महाराजांचं रक्षण त्यांनी आत प्रवेश करून केलेला आहे. तर इथे एक प्रश्न उपस्थित होतो की भगवंत हे सर्व स्थित आहेत की स्थान विशिष्ट आहेत. तर खरे पाहता ते दोन्हीही आहेत असं आचार्य सांगतात. परंतु ज्यांनी त्यांचा आश्रय घेतलेला नाही त्यांच्यासाठी भगवंतांनी प्रगट होणं म्हणजे अर्थात त्यांच्यासाठी गोचर होणं किंवा अगोचर राहणं किंवा न प्रगट होणं ही त्यांची इच्छा आहे. भगवंतांच्या इच्छेनुसार ते एखाद्या व्यक्तीपुढं किंवा जीवापुढं प्रगट होतील, त्याची भक्ती बघून किंवा अप्रगट राहतील ही त्यांची इच्छा आहे. त्यांना अशा लोकांपासून अदृश्य ठेवणारे जे आवरण आहे त्यांना प्रभूंची माया शक्ती असं म्हटलं जातं. बघा, ही शक्ती बंडखोर आत्म्यांना मर्यादित ठेवते आणि मर्यादित त्यांच्या दृष्टीचे नियंत्रण देखील तीच करते. त्याला म्हणायचं आवरणात्मक शक्ती. आता आपल्याला बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या ठिकाणी यात्रेला जातो, धामांना भेटी देतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की धाम दर्शन हे डोळ्यांनी करायचं नसतं. आपल्या भौतिक जे डोळे आहेत त्यांनी आपल्याला धामाचं दर्शन होत नसतं. धामदर्शन हे आपल्याला कानांनी करायचं असतं. तर त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण भगवंतांबद्दल श्रवण करू किंवा त्या धामामध्ये भगवंतांनी काय लीला केल्या त्याच्याबद्दलचं योग्य भक्तांकडून किंवा प्रभुपादांच्या परंपरेमध्ये जे कृपापात्र भक्त आहेत त्यांच्याकडून जेव्हा आपण या गोष्टी श्रवण करू त्यावेळेला मग त्या धामाचं महत्व, त्या स्थानाचं महत्व आपल्याला समजू शकतं. गुरूंच्या माध्यमातून या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात आणि मग आपल्याला त्या धामाची कृपा आपल्याला प्रगट होऊ शकते. तर भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता कोर्स करताना ना एका लेक्चर मध्ये मी ऐकत होते की त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला एका मुलाकडून, एका व्यक्तीकडून जो भगवद्गीता कोर्स नव्याने अटेंड करत होता. तर त्याने विचारलं की जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मला का ते दिसू शकत नाहीत? जर ते सगळीकडेच आहेत असं म्हटलं जातं तर मला का दिसू शकत नाही? तर मग त्या प्रभूजी खूप हुशार होते, तर त्यांनी विचारलं की तूप कशापासून बनतं? तर त्यांनी सांगितलं की दुधापासून तूप बनतं. मग दुधामध्ये तुम्हाला तूप दिसतं का? तर त्यांनी सांगितलं नाही दिसत. मग त्याला काय करावं लागतं? त्या व्यक्तीकडनंच त्यांनी तो प्रश्नाचं उत्तर उकल करून घेतलं. तर ते म्हणाले त्याला मग दुधाला विरजण लावावं लागतं. त्याच्यानंतर विरजल्यानंतर त्याला रवीने हलवावं लागतं. त्याला मोठी प्रोसेस आहे म्हणाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून लोणी येतं आणि ते लोणी कढवल्यानंतर मग त्याचं तूप बनतं. असं लगेच बनत नाही. मग ते प्रभूजी म्हणाले, जे भगवद्गीता कोर्स घेत होते, की भगवंताचं दर्शन हे सुद्धा अशाच प्रकारचं आहे, की त्याला आपल्याला देखील आपल्यासारख्या जीवाला देखील प्रोसेस मधून जावं लागतं आणि जेव्हा ती प्रोसेस मध्ये आपण जातो त्यावेळेला मग त्या गोष्टी आपल्यासाठी शक्य होतात. तर ती प्रोसेस आहे भक्ती. या ठिकाणी जे प्रभुपाद शेवटी सांगतात की भक्त्या व अनन्या शक्य म्हणजे भगवंतच या ठिकाणी सांगतात की मला जर जाणून घ्यायचं असेल, मला जर पाहायचं असेल तर केवळ भक्ती मार्ग हाच त्याच्या पाठीमागचं हीच योग्य पद्धत आहे की भक्ती योगाद्वारेच भगवंतांना कोणीही जाणून घेऊ शकतं. तर प्रोसेस ही खूप महत्वाची आहे. तर आपल्याला सध्या का दिसत नाहीत? एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की आपण तर या मार्गामध्ये आहोत, मग आता आपल्याला का दिसू शकत नाहीत? आपण जप करत आहोत, 16 माळा जप करतोय, श्रवण करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की एखादी एक स्त्री असते आणि ती स्त्री ना तिच्या जे शेजारचं घर असतं त्या घरामध्ये सतत डोकावून पाहण्याची त्या स्त्रीला सवय असते की काय चाललंय नेमकं. आणि ती तिच्या खिडकीत बसून त्यांच्या गॅलरी मधलं दृश्य नेहमी बघायचं. तर त्यांच्या गॅलरीमध्ये कपडे वाळत घातलेले असायचे. तर ती स्त्री काय म्हणायची, नवऱ्याला पण म्हणायची की किती हे घाणेरडे लोक आहेत,
कसे कपडे धुतात, अजिबात स्वच्छ धुत नाहीत. त्या दुसऱ्या हिचं लक्ष आहे की नाही घराकडं, किती अस्वच्छ सगळे डाग डाग त्या कपड्यावरती दिसतात किंवा घर देखील किती मळलेलं दिसतंय. तर असं का बरं? आणि एक दिवशी अशी तीच त्या त्या हॉलमध्ये बसून त्या खिडकीमधलं दृश्य बघत असते आणि ती एकदम चकित होते. चकित का होते आणि नवऱ्याला म्हणते की अरे वा, आज तर ह्यांनी चांगले माझ्या बोलण्याचा परिणाम झाला की काय यांच्यावरती. आज ह्या शेजारणीने माझ्या शेजारणीने बघा किती स्वच्छ कपडे धुतलेले आहेत. घराला चांगला रंग पण दिलेला दिसतोय. हा, तर तिचे पती तिला म्हणतात की अगं तू नीट बारकाईने बघ. आज तुझ्या कामवाल्या बाईने तुझ्या घराची खिडकी स्वच्छ केलेली आहे. ते काच स्वच्छ केल्यामुळं तुला ते समोरचं जे घर आहे, तर त्या घराच्या गॅलरीत वाळत टाकलेले कपडे स्वच्छ दिसतायत. ते घर नव्याने धुतल्यासारखं दिसतंय. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या वेळेला आपली चेतना मलिन असते, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये वेगवेगळे विषय किंवा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचे विषय रुंजी घालत असतात, तर त्याच्यामुळे आपली जी चेतना आहे ती आवृत्त होत असते. त्याच्यामुळं जे मळप चढलेलं असतं, धुळीचे कण त्या ठिकाणी, कुठल्या प्रकारची धूळ की भोग इच्छेचे धूळ, इंद्रिय तृप्तीची जे विचार असतात, तर त्याचं किट्टण त्या आपल्या हृदयावरती चढलेलं असतं. हा, इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी इच्छांचं जे मळब आहे, किटण आहे, ते त्या हृदयावरती चढलेलं असतं. त्याच्यानंतर हे षडविकार आहेत, तर त्यामुळे ते प्रदूषित होतं. ती कल्मश आपल्या हृदयामध्ये असल्यामुळं, हृदय निर्मळ नसल्यामुळं आपल्याला ही जी भगवंताची जी चेतना आहे, तर ती आपल्या हृदयामध्ये चांगल्या प्रकारे प्रवेश करू शकत नाही. जसं सूर्य उगवलेला असतो, पण आपल्या घराची जर खिडकी, तावदानं जर स्वच्छ नसतील, तर ती सूर्याची किरणं जी आहेत, तर ती किरणं आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्या अंतःकरण निर्मळ नसेल, तर आपण इतके लेक्चर्स ऐकतो किंवा प्रयत्न करत असतो या सगळ्या गोष्टींसाठी. तर ते आपले प्रयत्न तितकेसे यशस्वी होत नाहीत. परंतु ही प्रोसेस एवढी पॉवरफुल आहे, की कधी ना कधीतरी हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे, या महामंत्राचा 16 माळा जप अगदी अत्यंत अंतःकरणपूर्वक केला किंवा निरपराध भावनेने, जसं सकाळी प्रभूजी सांगत होते, लोकेश्वर कृष्ण प्रभूजी, की प्रभुपाद म्हणतात की अगदी एखादं लहान मूल जसं आईसाठी आक्रोश करतं, त्या भावनेने म्हणजे निरपराध भावनेने, असहाय्य भावनेने, की भगवंता तुझ्या विना मला इथं कोणीच नाही, किंवा आपण कृतज्ञतेच्या भावनेने की थँक्यू कृष्णा, ह्या भावनेने जेव्हा आपण गुरूंना, आपल्या वैष्णवांना, प्रभुपादांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भावनेतून, कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण हरिनाम घेतो, तेव्हा हळूहळू आपल्या हृदयावरती चढलेलं जे आवरण आहे इच्छांचं, भौतिक कल्मशांचं, ते दूर व्हायला निश्चितच मदत होते आणि अंतःकरण जसं जसं निर्मळ होत जाईल, तसं तसं आपल्याला भगवंताच्या ही जी अनुभूती आहे, त्यांच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, तर ती हळूहळू हृदयामध्ये गुरूंच्या कृपेमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. तर प्रोसेस खूप पॉवरफुल आहे आणि आपण आपल्या ज्या गुरूंनी जे सांगितलेले आहेत, उपदेश जे दिलेले आहेत किंवा भगवद्गीतेमध्ये जे उपदेश दिलेले आहेत, ते खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट आपण विचारात घेऊ शकतो, की एक पारमेष्टी नावाचा एक शिंपी असतो दिल्लीमध्ये. हा, हे सत्य घटना आहेत मैत्रिणींनो. आणि या श्लोकाच्या तात्पर्यासाठी किंवा हा श्लोक समजून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी कथा वगैरे असलं तर हे समजणं आपल्याला थोडंसं सुलभ होऊ शकतं. म्हणूनसाठी हा जो पारमेष्टी असतो, तर तो खूप चांगला शिंपी असतो. त्याला कुबड देखील असतं, परंतु तो एक कलाकार असतो. म्हणजे खूप छान पद्धतीने तो अशा पद्धतीने कपडे शिवायचा हातावरती, की त्या कपड्याची शिलाई ओळखायला देखील यायची नाही. तर बादशाहपर्यंत त्याच्या या कलाकुसरीचं कीर्ती पोहोचते. आणि दिल्लीचा बादशाह काय करतो, त्याच्याकडं कोणीतरी गिफ्ट दिलेलं खूप सुंदर कपडा असतो, की जो सोन्याच्या तारांनी त्याच्यावरती आणि सोन्याच्या मण्यांनी, रत्नजडित अशा हिरेमाणकांनी त्या कपड्यावरती विणलेलं असतं. मग तो काय म्हणतो, राजा बादशाह काय सांगतो, की त्याच्या जे सेवक असतात त्यांच्या करवी ते पारमेष्टीकडे तो कापड देतो आणि सांगतो, की माझ्यासाठी याच्या 2 छान अशा उश्या त्या शिंप्याकडनं तुम्ही बनवून घ्या.
आता पारमेष्टी जेव्हा हे कपडा बघतो, तो भगवंतांचा जगन्नाथजींचा एवढा छान भक्त असतो ना, वारंवार त्याच्या हृदयामध्ये जगन्नाथजींचा भगवंतांबद्दलचाच विचार सतत चालू असतो. जेव्हा तो कपडा बघतो तेव्हा त्याच्या मनामध्ये येतो की हा सामान्य माणसासाठी हा कपडा वापरता कामा नये, तर हा केवळ जगन्नाथजींच्या करिता या कपड्याचा उपयोग आपण केला पाहिजे, अशी भावना त्याच्या हृदयामध्ये येते. आणि भगवंत हे त्याच्या हृदयामध्ये आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने ते आहेत, ते त्याची इच्छा जाणतात. आणि ज्यावेळेस त्याच्याकडून त्या छान सुंदर अशा उश्या बनतात, तर त्यावेळेला तो उशीकडे जेव्हा बघतो, तर तेव्हा त्याला जसं तो विचार करत असतो, तसंच भगवंतांचा विचार त्याच्या मनामध्ये येतो, की भगवंतांना ही उशी अर्पण केली पाहिजे. आणि त्याच वेळेला आता रथयात्रा नुकतीच पार पडली आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला ती गोष्ट स्मरण झाली म्हणून आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शेअर करत आहे. तुम्हाला माहिती देखील असेल. पण त्यावेळेला काय होतं, की त्याला वाटतं, की जगन्नाथजींचा रथयात्रा चालू आहे. पहंडी म्हणतात त्याला, की भगवंतांना ना श्रीमंदिरामधून त्यांचे जे भक्त आहेत ते असे डुलवत बाहेर आणतात आणि रथावर चढवायच्या पूर्वी जगन्नाथजी खूप असे विग्रह जे आहेत ते खूप मोठे आहेत, जडच्या जड आहेत. मग ते काय करतात, ते पांडे आहेत ना, असे जगन्नाथजींना मस्त झुलवत असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा मुकुट घातलेला असतो आणि झुलवत आणतात आणि मध्ये-मध्ये त्यांना खाली टेकवायचं असतं जगन्नाथजींना. आता खाली टेकवता येत नाही भगवंतांना म्हणून मोठ्या-मोठ्या अशा उश्या बनवून घेतलेल्या असतात आणि त्या उश्यांवरती जरा वेळ त्यांना टेकवतात आणि परत त्यांना जय जगन्नाथ करत ते उचलून नेत असं करत-करत रथापर्यंत नेण्याची तिथली पद्धत आहे. तर हा ना जो पारमेष्ठी असतो तो विचार करत असतो आणि त्या चिंतनामध्ये एवढा मग्न झालेला असतो, की आता जगन्नाथजी बाहेर आले असतील आणि त्यांना रथावरती चढवण्याची जी प्रोसिजर आहे ती सुरू झालेली असेल आणि आता जगन्नाथजींना उशी लागणार खाली ते उचलून नेण्याच्या आधी. मग असं तो बघत असतो त्या ठिकाणी. म्हणजे त्याची चेतना एवढी शुद्ध झालेली असते भगवंताच्या स्मरणाने, की ॲक्चुअली तिथं तो जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलेला असतो मनाने त्याच्या. आणि त्याच्यानंतर तो बघतो, की जगन्नाथजींची जी उशी आहे ना, तर ती उशी जी त्याच्यावरती जगन्नाथजींना ठेवलं जातं मध्ये-मध्ये, तर ती फाटलेली आहे. हं. तर जगन्नाथजींची उशी फाटल्यानंतर आहे ना, त्याच्या मनामध्ये हा विचार येतो, की "अरे, जगन्नाथजींना आपण ही उशी दिली असती." तर त्याच वेळेला तो डोळे मिटून बसलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये तोच विचार चालू असतो. आणि थोड्या वेळाने ती जगन्नाथजी जेव्हा रथावरती स्थानापन्न होतात आणि त्याच्यानंतर तो बघतो, जागेवर येतो थोडासा. बघतो तर त्याची 2 उश्यांमधली 1 उशी गायब झालेली असते. आणि त्याच्या मनामध्ये थोड्या वेळ भीतीची भावना निर्माण होते, की अरे आता राजाचे ते सेवक येतील आणि आपल्याला ती उशी कुठे आहे म्हणून म्हणतील. तर आपण काय सांगणार? त्याच वेळेला भगवंताचे भक्त हे निर्भय असतात. कारण त्यांनी भगवंताच्या स्मरणाने, नामस्मरणाने भगवंतांच्या चिंतनामध्ये मग्न असतात. त्याच्यामुळं ते निर्भय झालेले असतात. अभय चरण अरविंद भगवंताच्या चरणकमळाचा आश्रय घेतलेले असतात. तर ते असं अभयत्वाचं दान त्यांना मिळालेलं असतं. ते स्वीकारलेलं असतं आश्रय घेतल्यामुळं. तर तो विचार करतो, की हा राजा काय करेल? जास्तीत जास्त मृत्यूदंड देईल. हां? याच्या पलीकडे तो काय करणार आहे? तो देखील राजा भगवंताच्या कृपेमुळे त्या स्थानावरती बसलेला आहे. तर तो जगन्नाथजींचा जप करायला सुरुवात करतो. भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करतो आणि जे काही होईल ते पाहायचं असा विचार करून त्या सेवकांबरोबर त्या उशी घेऊन जातो. उशी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी राजा त्याला विचारतो, की "कुठं आहे? दुसरी उशी कुठे आहे?" राजा एकदम पहिल्यांदा खुश होतो, की उशी बघून. पण त्याला विचार येतो मनामध्ये, की खूप मौल्यवान असं ते रत्नजडित कापड त्यांनी दिलेलं होतं. तर ह्यांनी ते उशी चं कापड चोरून विकलं तर नसेल ना? असे वेगवेगळे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि तो एकदम खडसावून चिडून त्या पारमेष्टीला विचारतो, की हे म्हणतो, "हे कुबड्या तू ती दुसरी उशी कुठं गहाळ केली?" मग त्यावेळेला तो जो पारमेष्टी असतो, परमभक्त असतो जगन्नाथजींचा, तो सांगतो, की जगन्नाथजींनी ती घेतली. त्यांच्या हाताने घेतली. मग ह्याचा विश्वास नसतो आणि भगवंत अशा लोकांपुढं जे नास्तिक आहेत त्यांच्यापुढे प्रगट होणार कसे? आत्ताच आपण श्लोकामध्ये पाहिलं. तर तो सांगतो पारमेष्ठी, की जगन्नाथजींनी ती उशी घेतली. तर तो जो राजा असतो तो त्याला शिक्षा देण्यासाठी प्रवृत्त होतो आणि तो विचारतो, की तुझे जगन्नाथजी म्हणतो, की जगन्नाथपुरीमध्ये आहेत. आपण इथं दिल्लीमध्ये आहोत. तर इतक्या लांब एका दिवसात ते कसे काय येऊ शकतात?
तर पारमेष्ठी सांगतो ती काही करू शकतात, ते चालू शकतात, क्षणभरामध्ये इथं पोहोचू शकतात, त्यांच्या नेत्रांद्वारे ते स्वीकारू शकतात, काही करू शकतात. त्याचा ठाम विश्वास असतो या सगळ्या गोष्टींवरती. तर त्याला वाटतं, राजाला वाटतं हा खूप खोटं बोलतोय आणि हा ह्याची चोरी लपवतोय. मग तो सांगतो की तो त्याच्या जे सेवक असतात त्यांना सांगतो की ह्याला तुरुंगात घाला आणि ह्या जेव्हा फटके खाईल तिथल्या अधिकाऱ्याचे तेव्हा याची बुद्धी शाबूत येईल. आणि त्या पारमेष्टीला म्हणतो, बघतो तुझे भगवंत तुला वाचवायला येतात का. जेव्हा तुला मार बसेल ना तेव्हा तू भानावर येशील आणि त्यावेळेस तू खरं कबूल करशील की तू त्या उशीचं काय केलं म्हणून. मग त्याला तुरुंगात डांबण्यात येतं आणि हा जो पारमेष्टी तो जगन्नाथजींच्या स्मरणामध्ये मग्न होऊन जातो आणि तुरुंगात देखील तो भगवंतांच्या चिंतनामध्येच मग्न झालेला असतो, कारण त्यांनी सर्व भिस्त जगन्नाथजींवरती सोडलेली असते. तुम्हाला मारायचं तर मारा किंवा तुम्हाला जे काही माझ्यासोबत करायचे ते तुम्ही करू शकता. हा, मग त्यावेळेला जगन्नाथजी त्याच्यासमोर तिथं प्रगट होतात आणि जसे का प्रगट होऊन त्याला दर्शन मिळतं जगन्नाथजींचं चतुर्भुज रूपामध्ये, तर त्यावेळेला त्याला जे बेड्या बांधलेल्या असतात हाताला पायाला जखडून टाकलेलं असतं ते सगळं त्याचं कोसळतं, ते सगळ्या बेड्या तुटून पडतात आणि तो एकदम भावविभोर असा अवस्था त्या पारमेष्टीची होते. आणि त्याच वेळी तर राजाच्या स्वप्नामध्ये जातात आणि राजाला फटकारतात चांगलेच आणि जर तो माझा भक्त आहे म्हणतात त्याला पहिलं तू तुरुंगातून सोडून दे, तो माझा शुद्ध भक्त आहे आणि तू त्याच्यावरती अन्याय केलेला आहेस, असं जर नाही केलं तू तर भगवंत एवढी जोरात धमकी देतात आणि त्याच्या पाठीवरती चाबकाने वार करतात त्या राजाच्या. तर हा खडबडून जागा होतो तो बादशाह. जागा झाल्यानंतर त्याला असं वाटतं की छे, स्वप्न तर पाहिलं पण त्याच्या पाठीवरती खूप त्या वेदना होत असतात. मग तो बघतो आरशामध्ये तेव्हा त्याला कळतं की चाबकाने त्यांनी खरोखर फटके मारलेले आणि धावत पळत तसाच तो तुरुंगाकडे जातो आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगतो की ह्याला पहिलं सोडून द्या आणि त्याचे पाय पकडतो, पारमेष्टीचे पाय पकडतो, चरण पकडतो आणि तो म्हणतो की मला क्षमा करा, आमच्या पूर्ण राजपरिवाराचे तुम्ही आज बघा बादशाह त्याला पाय पकडतो पारमेष्टीचे, तुम्ही आमच्या पूर्ण परिवाराचे गुरु आहात आणि इथून पुढे तुम्ही तुमची भक्ती जी आहे ती शुद्ध भक्ती चालू ठेवा. उलट आमचं भाग्य की अशा प्रकारचे भक्त माझ्या राज्यामध्ये आहेत आणि त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढतात आणि तिथून पुढं मग कधी पारमेष्टीच्या भक्तीवरती कधी कुठल्याच प्रकारचा अडसर येत नाही. तर आपण इथं या कथेमधून हे आपल्याला समजू शकतं की भगवंत रेसिप्रिकेट कसं करतात की भक्तांची जी भक्ती आहे त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला भगवंत प्रतिसाद देतात. हा, मग ती व्यक्ती कुणीही असो त्यामध्ये भगवंत भेदभाव करत नाहीत. हा, आणि आपण इथं बघतो की जो बादशाह आहे तो तर त्याचा श्रद्धा आणि विश्वास नसल्यामुळे त्याला ते प्रगट झालेले नाही किंवा त्याचा तेवढा विश्वास नव्हता की खरं असू शकतं, तर त्याला त्या प्रकारची शिक्षा मिळते आणि त्याच्यानंतर जेव्हा भगवंत त्याला शिक्षा देतात अर्थात ही शुद्ध भक्तांच्या दर्शनाची ती कृपा म्हणावी लागेल त्या राजावरती की भगवंत साक्षात स्वतः त्या राजाला बादशाला ते पटकारतात आणि त्याला स्वप्नामध्ये येऊन त्यालाही देखील दर्शन घडतं. तर या कथेद्वारे अशा असंख्य कथा भागवतामध्ये आहेत ज्याच्याद्वारे आपण हे बघू शकतो की भगवंत शुद्ध भक्तांना सहजतेने प्रगट होतात, त्यांच्याबरोबर वावरतात, त्यांच्याबरोबर सेवा करतात. आपल्याला जर हा श्लोक जर आपल्याला तुलसी माताजींनी सांगितला असताना तर जनाबाईचं उदाहरण दिलं असतं त्यांनी की जनाबाईला कसे विठ्ठल दररोजचं काम करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या थापण्यासाठी नामदेवांच्या घरची भांडी घासण्यासाठी विठ्ठल मदत करत असायचे. तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट सहज समजू शकते या उदाहरणावरून की भगवंत ह्या त्या लोकांना प्रकट होतात ज्यांनी भक्तीने प्रेमाने भगवंताची सेवा केलेली आहे आणि पूर्णपणे श्रद्धेने भगवंताची शरण घेतलेली आहे. तर आपण आता आपल्यासाठी या श्लोकामधून काय शिकण्यासारखं आहे मैत्रिणींनो, तर यासाठी आपण आहे ना कुंती महाराणींचा जो श्लोक आहे तर त्या श्लोकाचाच आश्रय आपण घेऊ शकतो की पान क्रमांक 368 वरती तुम्ही या श्लोकाचं हे पाहू शकता. भागवतामध्ये ते छान दिलेलं आहे. तर इथे सांगितलेलं आहे की बघा की ज्या वेळेला आपण आहे ना या गोष्टीसाठी की भगवंतांच्या भक्तीसाठी ही जी प्रोसेस आहे
त्याच्यासाठी योग्य व्यक्तींकडून आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे. प्रभुपादाने जी प्रोसेस दिलेली आहे आपल्याला नवविधा भक्तीची, तर ती कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण करू शकतो यासाठीच आपण ट्रेनिंग घेऊ. आणि या सगळ्या जे नियम सांगितलेले आहेत, 4 नियमांचं पालन करण्यासाठी प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं आहे. गुरु महाराजांनी आपल्याला सहकार्याची भावना आणि भक्तांचा संघ घेण्यासाठी सांगितलं आहे. आणि संघामध्ये जेव्हा आपण सेवा करू, ते या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी देखील हळूहळू का होईना शक्य होणार आहेत. कारण आपण त्या मार्गावरती आहोत. भले आपण बघू शकतो की एखादी व्यक्ती डॉक्टर झालेली आहे, पण ती पहिलीमध्ये जेव्हा होती, तेव्हा ती शाळेमध्ये तिने ऍडमिशन घेतलेली होती आणि मग हळूहळू वर्षानुवर्ष शिक्षण घेत त्या मार्गाकडे तिने अवलंबन केलेलं होतं. म्हणजे तिची जे शाळेमध्ये प्रवेश घेतलेला होता, त्यावेळेला आपण म्हणू शकत नाही की ती डॉक्टर आहे म्हणूनसाठी, पण त्या शाळेमध्ये तिने प्रवेश घेतला. तसं आपण आहे ना, या भक्तीच्या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे. एक ना एक दिवस आपण जर या सगळ्या गुरूंच्या आज्ञांचं पालन करत राहिलो, अत्यंत प्रामाणिकपणे भक्तांचा संघ घेत राहिलो, हरे कृष्णा महामंत्राचा जप करत राहिलो, घरामध्ये भगवंतांना भोग अर्पण करून त्याचं सेवन करत राहिलो, तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी देखील हळूहळू का होईना शक्य होणार आहे. तो आशावाद देखील प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला देतात. आणि इथं सांगितलेलं आहे की ब्रह्मसंहितेमध्ये असं म्हटलेलं आहे बघा, प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यश्याम सुंदर अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. साक्षात ब्रह्मदेव तर ते सांगतात तिथं की मी आदि पुरुष गोविंदांची आराधना करतो की जे स्वतः श्यामसुंदर श्रीकृष्ण आहेत आणि जे अचिंत्य गुणांनी युक्त आहेत, ज्यांना शुद्ध भक्त प्रेमांजन युक्त भक्ती रूप नेत्रांनी जाणतात आणि आपल्या हृदयात सदैव ते त्यांना पाहत असतात. या श्लोकामधून आपल्याला ज्या गोष्टी शिकता आल्या की भक्तीमुळेच, केवळ भक्तीच्या प्रोसेसमुळेच भगवंतांना जाणून घेता येतं. त्याच्यानंतर आपण हेही जाणून घेत आहोत की परमसत्य सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहेत. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहेत. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहेत. दूर म्हणजे या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतो की गोलोक धामामध्ये ते अवस्थित आहेत, पण तो जवळही आहेत. ते परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्थित आहेत. आणि ज्या वेळेला एखादा जीवात्मा तशा प्रकारची इच्छा करतो की मला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा आहे, तत्क्षणी भगवंत त्यांच्या पार्षदांना गीतारूपी पत्राला त्या व्यक्तीकडे पाठवून देतात आणि त्यांचं जे रूप आहे प्रत्येक मंदिरामध्ये ते पाहण्याची ओढ त्या भक्ताला लागते आणि विग्रहांमध्ये ते प्रगट झालेले आपल्याला दिसून येतात. तर हरे कृष्णा मैत्रिणींनो, मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही चूक झाली असेल तर क्षमा करा. आणि जे काही सांगता आलं ते प्रभुपादांच्या कृपेने, मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे, नंददुलाल प्रभूजींच्या प्रोत्साहनामुळे असू शकतं. फक्त वेटरचं काम आम्ही करत आहोत. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. खरं बघायला गेलं तर माधुरी भक्ती माताजींचा आजचा सेशन होता, त्यांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं असता, पण तुम्ही मला सहन केलं. खूप खूप धन्यवाद. हरी बोल माताजी, थँक्यू. खूप छान उदाहरणांनी एवढ्यात कमी अवधीत तुम्ही हा श्लोक स्पष्टीकरण केलं. माझ्या शुद्धीकरणात आले, मला कळतंय की हृदय किती निर्मळ नाहीये, अस्वच्छ आहे, पण भक्तांच्या कृपेने ते शुद्ध होण्यासाठीचा प्रयत्न असू शकतो. खरंच खूप छान झालं. अनम्यूट केलंय, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. उदाहरणं खूप सुंदर देता माताजी, थँक्यू. छान दिले असते माताजी आम्हाला. ते ऐकलं मी, जनाबाईंचं ऐकलं. हरी बोल. हरी बोल. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. हरे हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. हरी बोल. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्व गुरूंना आमचा दंडवत प्रणाम. सगळ्यांना दंडवत प्रणाम. नेहमी खूप सुंदर लेक्चर देता, सेवा करता.
खूप खूप धन्यवाद माताजी. हरी बोल. तो थँक्यू प्रतिभा. तुझी ऐकण्याची जी हे लवल्यम आहे ना, त्याच्यामुळे कदाचित येत असेल खातून. हरी हरे बोल. चालेल. दीपाली माताजी थांबूया. हो चालेल. चालेल. हरे कृष्णा. उद्या देखील लेक्चर असणार आहे. कृपया उद्या देखील 2 वाजता सगळ्यांनी अटेंड करा.